केक तर तुम्ही खूप वेळा खाल्ला असाल, पण आज आपण आंब्याचं सीझन चालू आहे, तर आज आंब्याचा म्हणजे मँगो केक कसा करायचा ते बघणार आहोत. स्टेप बाय स्टेप पूर्ण व्हिडिओ दाखवलेला आहे. त्याच्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. परफेक्ट पहिल्याच प्रयत्नात व्हावा. हा केक चपटा होऊ नये आणि व्यवस्थित असा जाळीदार बेक व्हावा, याच्यासाठी काही टिप्स पण सांगितलेले आहेत. नमस्कार, टेस्ट आणि बेस्टमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. सर्वात आधी मी इथं 2 आंबे घेतलेले आहेत. तर हे आंबे चिरून घेऊया आणि याच्यामधला जो गर असतो, तो गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. जे काही साहित्य लागतं खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण देते, नक्की चेक करा. म्हणजे तुम्हाला रेसिपी करताना इझी जाईल. तर अशा प्रकारे राहिलेल्या पण आंब्याचा सर्व यामधला जो गर असतो, तो आपण काढून घेऊया. हा आंब्याचा गर मी मिक्सरच्या जारमध्ये टाकला आहे. या ठिकाणी बरोबर 1 कप रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड बारीक कोणत्याही रव्याचा वापर करू शकता. त्याच कपाने अर्धा कप साखर घेतलेली आहे. विलायची टाकायची, 3 विलायची घेतल्यात. यामधले जे विलायचीच्या आतली जी बी असतात ते आपल्याला ॲड करायचं आहे. सर्व प्रमाण एकाच वाटीच्या साहाय्याने दाखवलेलं आहे. 1 कप रवा, त्याच्यासाठी अर्धी वाटी साखर. साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता तुम्ही, कारण आंब्यावरती डिपेंड आहे. 2 चमचे तेल टाकायचं आहे. त्याच्यामध्येच 2 चमचे मिल्क पावडर टाकते. मिल्क पावडर इथं ऑप्शनल आहे, नाही वापरलात तरीही चालेल. 1 वाटी दूध घेतलेलं आहे. ज्या वाटीने आपण रवा घेतला आहे त्याच वाटीने 1 वाटी दुधाचा वापर केला आहे. मिक्सरचं टोपण लावून पूर्णपणे होता होईल तेवढं मी इथं बारीक पेस्टसारखं हे बॅटर बनवून घेतलं आहे. तर अशा प्रकारे पूर्णपणे बारीक करायचं आहे आपल्याला. 1 वाटी रवा, 1 वाटी दूध, अर्धी वाटी साखर, 2 चमचे तेल, 2 चमचे मिल्क पावडर असं प्रमाण घेतलेलं आहे. तर आपण हे 10 मिनटं साईडला ठेवूया. तोपर्यंत कुकरचा डब्बा घेतला आहे. तुमच्याकडे केक टीन असेल तर त्याचा पण वापर करू शकता. तर ह्या कुकरच्या डब्याला पूर्णपणे सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला हवा असेल तर मैदा थोडासा टाकलात तरी चालेल, पण मी इथं बटर पेपरचा वापर करते. म्हणजे तेल लावून घ्यायचं आहे आणि थोडासा मैदा टाकायचा याच्यामध्ये, म्हणजे केक भांड्याला लागत नाही. बटर पेपर असेल तर बटर पेपरचा वापर करा. तर वरून सर्व बाजूने तेल लावून घ्यायचं आहे, म्हणजे व्यवस्थित असा केक बेक झाल्यानंतर ना लगेचच बटर पेपर निघतो. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करेल लगेचच नोटिफिकेशन मिळून जाईल. अशा डब्याला तेल आणि बटर पेपर लावून झालेलं आहे. प्री हीट करण्यासाठी पातेलं ठेवलं आहे. त्याच्यामध्ये 1 वाटी मीठ वापरते. हे मीठ ऑलरेडी मी वापरलेलं होतं. जे रेग्युलर आपलं स्वयंपाकाचं मीठ असतं त्याच मिठाचा वापर करायचा आहे. याच्यामध्ये एक इडली स्टँड आहे जे वापरण्यात नाही आहे, ते ठेवलं. तुम्हाला हवा असेल तर एखादा प्लेट ठेवू शकता. वरून एखादा मोठा प्लेट ठेवायचा आहे आणि मीडियम गॅस करून 10 मिनटं प्रीहीट करून घेऊया. 10 मिनटं प्रीहीट होतं आहे तोपर्यंत केकचं बॅटर आहे त्याच्यामध्ये बरोबर 1/4 चमचा, म्हणजे 1 चमचाला थोडंसं कमी खायचा सोडा टाकायचं आहे. अर्धा चमचा बेकिंग पावडरचा वापर करते आणि हे दोन्ही एकसारखेपणा यावा याच्यासाठी याच्यावरती अगदी 2 ते 3 चमचे दुधाचा वापर करायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा नसेल किंवा वापरायचा नसेल तर 1 पुडी इनोची वापरलात तरीही चालेल. पूर्ण 1 पॅक इनोचा वापरायचा आहे आणि हे इनो किंवा बेकिंग पावडर, बेकिंग सोडा टाकल्या मिक्स केलं की 1 मिनिटसुद्धा खूप झाला, त्याच्या आतच हे मिक्स करून लगेचच बेक करण्यासाठी ठेवायचं आहे. कारण तुम्ही जेवढं बेक करण्यासाठी वेळ लावचाल ना, तेवढं केक जे आहे ते फुगत नाही आहे. त्याच्यामुळे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा टाकल्या लगेचच आपण हे बेक करायला ठेवतो आहे. प्लेट काढून भांडं ठेवूया. याच्यावरती प्लेट झाकायचं आहे आणि एक 30 ते 35 मिनटं एकदम लो फ्लेमवरती केक बेक करायचे. थोडासा टायमिंग कमी जास्त होऊ शकतं, तर हे बेक करून घेऊया. या ठिकाणी मला इथं 35 मिनिट तरी लागलेले आहेत. गॅस बंद केला आहे कारण वरूनच हे केक झालेला दिसतो आहे. लालसर असा रंग आलेला आहे. मधून पूर्णपणे हाताला क्लीन लागतो आहे, म्हणजे केक बेक झालेला आहे. तरी चाकूच्या साहाय्याने आपण हे चेक करून घेऊया. तर अशा प्रकारे आपला केक पूर्णपणे बेक झालेला आहे. तर आता आपण हे थंड करून घेऊया. केक पूर्णपणे थंड करायचं आहे. त्याच्यानंतर ना वरून एक प्लेट ठेवायची आणि भांडं उलटं करून थोडंसं टॅप केलं की अगदी अलगद निघतो. बटर पेपर काढून घेऊया. तर बटर पेपर काढताना इझिली निघतो. याच्यावरून तुम्हाला कळत असेल की केक किती सॉफ्ट झालेला आहे.
तर ह्याला परत सरळ करते. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्या आधी पण खूप असे मी केकचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, ते पण एकदा नक्की बघा. तर हे कापून दाखवते. अगदी सॉफ्ट, जाळीदार आणि मँगो फ्लेवरचा आपला हा केक तयार आहे. अगदी जाळीदार झाला आहे आणि स्पॉन्जी झाला आहे. व्हिडिओ जर आवडला तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब पण करा. कमेंट्स बॉक्समध्ये पण नक्की सांगा आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.